तर पृथ्वीवरचा स्वर्ग नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानं थरारून गेलं आणि पहलगामची भूमी त्या पर्यटकांच्या रक्तानं लाल झाली। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे आणि या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 50हून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्यात। यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। मृतांमध्ये 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे। TRF या दहशतवादी संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये येतात। यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मीर नागरिक आनंदात होते, पण बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलंय। जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झालं असून परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा एकदा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।